7 वाजताच माझ्या हातानं पिचकारी दिली. फुगं फुगं नव्हतं भिजवीन, फुगं फुगं नव्हतं भिजवीन. मग घाबरलो मायराला. तशीच पिचकारी घेतली, फुगं फुगवायला लागलो. लगेच प्रांजलनी पण तसाच केला. पिचकारी घेतली, फुगं फुगवायला लागली. यांची ओलीलाही वेगळी ना बारीक पोरांची. मायरालाही खुश होती. मम्मीने पण एक फुगा घेतला आणि निघलो. वाटचाल पुरा केली. लगेच तसंच किशन 3 टाकलेलं. लगेच इकडं प्रांजल, निया, प्राची या तिघी होती. मग विनायकने टिप्याला हॅपी ओली बोलून त्याला मागवायची सुरुवात केली. मग आम्ही पण गेलो संतोषांचे. बाप्पा इथं कोणच ना. सगळी संतोषांच्या आईला घाबरली वाटतं. मग सगळी पळाली. मी इथून काली चिरी पळत होती. इथून यानं बोला इथून पळापाव. सगळी गँग घेतली आणि निघलो. अक्षयच्या अंगाला पण लगेच मस्त चंदन चोलला. अक्षयला मंदन करून लगेच पुढं निघलो. माझा भाचाच झाला यारा. त्याला काय कळलं ना. त्याने तसं काही भांगच पिले. मग लगेच तसं पुढं गेलो तर फक्त ही काली टिटवी भेटली. याला बरं भली इथून. लगेच स्वप्नीलला पण प्रसाद दिला. तोरा स्वप्नीच्या आईच नुसते असायला लागली. त्याला बघून काकाला बरं आहे हॅपी ओली कसा आहेस. लगेच राजेशच कळलं. राजेशच्या अंगावर होतलं आणि आम्ही झालो खुश. कारण राजेशला पोर बघून लय नाराज होती. तिला वाटले आता मना पण धरतील. त्याची मुलं ती लय घाबरलेली. मना आमची काव्यावा लागलीत ना. जेव्हा तोंड बघलं बाबा ही काली पोर कोण काव्य आहे. मग लगेच मोगल्याला प्रसाद दिला जेजुरीचा. खा बरं पाका. आरजेच्या हातात मुताची बाटली होती. मोगल्याला माहीतच ना हे दोघं यारपाट आहेत के निस्तीर भांडणं यांचे 12 महिने. लगेच सतीशला ताब्यान घेऊन सतीशला पण मागवला आम्ही. मग तसंच पुरं जेवलं. मम्मीने पण शिंगा घेतल्या गावाने एकाला. शिंगावाले शिंगा. मग लगेच आव्या नाही तर आणि पंप आणला सगळ्यांच्या अंगावर मारत होता. यो कोण आहे रे यारा आहे की यो. याने इकडं भांग पिऊन निसता उंटा हरका बसलेला. यो झाला सफेद. त्याचा जोरीदार तर अख्खा यो भुशिंगाच्या शिंगा हरकाच झाला यारपाट. मग लगे पुरत जाता शास्त्रीची पोरा 30 जण नव्हते ऐकत. ते वर्षी निसतं बॉम्बपैकी खालते 30 जण. यांना गेला आटापतान ती पोरा. लगेच आमच्या तावरीला भेटला गोट्या. गोट्याला पण चांगला प्रसाद दिला याई. गोट्या पण ऐका ना. गोट्याला भल इथून यो कुत्रा एकदम मना कोण मागविल र. जा तिकडं मी मर तिकडे जाऊन बाय ना. इकडं तर विनीत आणि लगेच हर्षू या हस्ती काली डांबरासारखी भुता झालेली. याना कोण वलकील. इकडे तन्मयला तर बघवतच नव्हता. काला डाकू मोग्याम बघू शिवा बायना बेर शॉप अशी गर्दी की विशाल भोईर निखिल आणि प्रशांत आरावकर ह्यांना तर तोरच नव्हती ना. आणि इकडे ही आपली होली बनवतात. लाल्या आणि विशाल लय खुश होतं का बेर शॉपवर आज गजरी होती. त्यांना टेन्शनच नव्हतं. आज कामच झाला. इकडला विसनत बाईला घेतला भांग पिल्यासारखा. आमचा सुन्यावलकतच नव्हता. मग आकारमुशा झालेला सगळा. दीप्या लागला पारतापला सोर नको मारू र. आम्हाला ना बघव बिचारायला काला तुम्ही मागवता. माझं सांगूनच नव्हतं ऐकत. सगळी माझ्याच होती. पण कसं वाटत असेल माझ्या मनाला लय वाईट वाटलं. पारतापला मागवताने मगून मी यावर्षी पारतापला हातच नाही लावला. बरं नका पारतापला मागो. हे रात सगळी जण असू होती. पण मी काहीच बोललो ना. पारतापला लागला बाबा उठ आणि तू जा घरी माझ्या राजा. तुला कोण मागवणार ना. मग परताप लागला. परतापने आईसला घेतला ना घरी. त्याला परताप तुझा घरी. मग मी पण या पोरानं सांगला हे त्याला कोणी मागवा जाणार त्याला सोरा. मग यांना सगळ्यांना बोलून मग मी पण चाललो घरी.